भारतीय हवामान खात्याने मात्र येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल होणे अपेक्षित आहे असा दावा केला आहे। तर एकीकडे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पहाटेपर्यंत तापमानामध्ये घट नोंदवली जात असताना दुसरीकडे मात्र पावसाच्या हजेरीने मात्र हवामान विभागाने लक्ष वेधलं आहे। कारण की गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र भागापासून कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तसंच पुढील 3 दिवस ही स्थिती कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू क्षेत्रावर सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना दिसत आहे। परिणाम स्वरूप दक्षिणात्य किनारपट्टी क्षेत्राच्या पावसाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। तसंच दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होत असताना समुद्रावरून येणारे बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असून त्यामुळे इथे ढगाळ वातावरण निर्मिती होताना दिसत आहे। या स्थितीमुळे राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे।